सांगली आज शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या वतीने आमराई क्लब सांगली येथील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगचे जिल्हाध्यक्ष देवधर सांगले यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे आवाहन करत संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली। संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले। यावेळी सांगली जिल्हा सरचिटणीस प्रतीक इंगळे, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जुबेर शेख, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सपकाळ, सांगली जिल्हा अध्यक्ष प्रणव वाले तसेच अन्यायग्रस्त कामगार यावेळी उपस्थित होते। माननीय उपजिल्हाधिकारी स्नेहा कनिचे मॅडम यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन संबंधित कामगारांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली। आमराई क्लबमधील अनेक कामगारांनी त्यांच्या पगारामध्ये आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार केली असून काही प्रकरणामध्ये वेतन कपात, अपूर्ण पगार व पगार अनियमितता या संदर्भातील बाबी समोर आल्या आहेत। याशिवाय एका महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठाकडून मोबाईल चॅटिंगद्वारे अशोभनीय संदेश पाठवून मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगचे पदाधिकारी यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे आवाहन करत संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे। दरम्यान उपजिल्हाधिकारी स्नेहा कनिचे यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या मार्फत सांगली जिल्हाधिकारी मार्फत जे आमराई क्लब चालवलं जाते ते आमराई क्लबचे जे काही कामगार आहेत त्यांच्यावर खरोखर अन्याय झाला आहे। त्यांच्याकडे जे काही त्यांची व्यथा मांडली आमच्यासमोर, आमचे सांगली जिल्हाध्यक्ष आहेत देवधर सांगले त्यांच्याकडे ते आले होते। त्यांनी त्यांची व्यथा मांडली की बाबा या ठिकाणी आमच्यावर अन्याय झाला आहे, 2-2, 3-3 महिन्याचा लाख रुपये त्यांचा पगार टाकला आहे आणि काही महिलांना अश्लील व्हिडिओद्वारे किंवा अश्लील मेसेज देखील पाठवले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्युमन राईट्सच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर मॅडम त्याची दखल घेतील आणि आम्हाला न्याय देतील। नाव सांगा सुरुवात करा। माझं नाव चंद्रकांत अप्पासाहेब पाटील, मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि माझ्या काही अडचणी आहेत कामाबद्दल किंवा आमराई ऑफिसर्स क्लबमध्ये मी काम करतो आहे। आम्हाला वेळोवेळी पगार भेटत नाही आहे किंवा 2-2, 3-3 महिने पगार आमचा थकीत केला जातो आणि ह्या कारणास्तव आम्ही निवेदन घेऊन जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये उप अधीक्षक मॅडम यांच्याकडे आलेलो आहे आणि मी देवधर सांगले साहेबांच्या संघटनेतर्फे मी आलेलो आहे त्यांच्या ह्याच्यातून आणि ह्युमन राईट्स संस्थेतून आलेलो आहे। मला माझी दखल घ्यावी अशी विनंती आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। तुमच्यासोबत बाकी किती कामगार? माझ्यासोबत 3 जण आम्ही कामगार आलेलो आहे कामावर आमराई क्लबमधून। अन्याय किती झाला? अन्याय आमच्या सगळ्या पूर्ण स्टाफवर अन्याय होतो। आम्हाला कुठलाही प्रकारचा तिथं स्कोप नाही आहे। 2-2 वर्ष पगार वाढ नाही आहे, ना बोनस नाही आहे। माझा स्वतःचा आता 2 महिने झाला पगार नाही आहे आणि जो राजेश तनपुरे चालवायला साक्षी कन्सल्टन्सी म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे आमराई क्लबच्या बार अँड रेस्टॉरंटचा, तो 1 नंबर फालतू व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळे आमचं फार नुकसान झालेलं आहे। माझं तर आतापर्यंत 50-60 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे। माझा छळ झालेला आहे, मानसिक छळ केला आहे त्यानं 2-3 महिने झालं। मी अक्षरशः आता 15 दिवस झालं मला कामावरून काढलेला आहे। माझा अवतार बघा, 15 दिवस मी काय पोटाला खाल्लं नाही, बिल एवढी माझी परिस्थिती बेकार करून ठेवलं आहे। त्याच्यामुळं मी आता इथं या सगळ्या गोष्टी करण्याशिवाय मला भाग पाडला आहे तो।